शुभ प्रभात मित्रांनो, मी ज्ञानेश्वर वेखंडे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना इंग्रजी कॅलेंडरच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण तारीख आहे 1 जानेवारी आणि आपण आलेले आज तुम्ही बघाल हा किल्ला ओळखला का? कुठला किल्ला आहे? हरिहर किल्ला. ही आपली हरिहर किल्ल्याची तिसरी भेट आहे आजची. आणि आज आपण आलोय, अपूर्वा आहे, हितेश, अक्षय आणि चेतन असतोच. हरिहरला येण्यासाठी आपण आता वाड्यावरून आलेले आहेत. ऑलमोस्ट 2 रस्ते आहेत, म्हणजे एक निरगुडपाडा मार्गे रस्ता आहे आणि दुसरा हर्षवाडी इकडनं असं रस्ता आहे. जर तुम्ही निरगुडपाडा तिकडनं जर आले तर तुम्हाला म्हणजे खूप चालावं लागतं, जवळजवळ 2-3 किलोमीटर पास चालावं लागतं आणि मग ट्रेक स्टार्ट होते. आणि आपण इकडं आलेले आहेत, आपला ही पुढे हर्षवाडी आहे, या रोडने आलेले आहेत. आणि आता बघाल म्हणजे गाडी आपण इथे पार्क केलेली आहे. इथून डायरेक्ट ट्रेक स्टार्ट, म्हणजे आपण 1 आवरमध्ये डायरेक्ट वरपर्यंत पोहोचू. तुम्ही जेव्हा गडासाठी येत आहे तेव्हा इथे आपल्याला मध्ये एक हे लागतं, त्यांचं वन विभागाचं गेट लागतं. तिथे 30 रुपये प्रत्येक म्हणजे पर पर्सन चार्जेस घेतात. घरून आपण 5:30 वाजता निघालो होतो, 8 वाजलेत, म्हणजे 2.5 तासामध्ये आपण पोचलेले आहेत. बरोबर 2.5 तास लागणार तसा पण होताच आपल्याला, पण थोडं आधी पोहोचलो असतो तर बरं झालं असतं. गर्दी पण खूप आहे तिकडे, गाड्या वगैरे खूप लागलेल्या आहेत. बघू आता पुढे आपल्याला गर्दी लागते की आता तिकडे पोरं खूप चढत आहेत, दिसतात आपल्याला सकाळीच. तर फायनली आता आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे. गडावण्यासाठी 2 मार्ग आहेत, तुम्हाला दाखवतोय. हा आहे निरगुडपाडा मार्ग आहे. जर तुम्ही वाडा खोडाला मार्गे येत आहे तेव्हा निरगुडपाडा गाव लागतो खाली, तिकडनं असा रस्ता आहे. दुसरा रस्ता आहे इकडं त्र्यंबकेश्वर मार्गे. जर तुम्ही आले जव्हार मार्गे हर्षवाडी म्हणून लागतो, तो रस्ता इकडनं येतो आहे. आणि जो समोर जो पाहत आहे डाव्या साईडचा, तो आहे भास्करगड. आपण जेव्हा वाडा खोडाला मार्गे येत आहे हरिहरसाठी तेव्हा हा तुम्हाला मध्ये लागेल तो हा आहे वैतरणा डॅम, अप्पर वैतरणा. थोडं पात्र कमी झालं आहे आता, उन्हाळा चालू झालं आहे. पावसाळ्यामध्ये खूप वरपर्यंत पाणी असते. आणि हा जो डॅम आहे तो पूर्ण डॅम साईडला असा रस्ता जातो. एवढं सुंदर दृश्य असतं पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं. त्यात तिकडे डोंगर रांग दिसते, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते की नाही माहिती नाही. भावा, याला म्हणतात सह्याद्री. काय सीन आहे अक्षरशः, म्हणजे मन मोहून टाकणारा दृश्य आहे समोर. वाव, पूर्ण वर धुकं आहे. आणि फायनली आपण हरिहरच्या पायथ्याला पोचलेले आहेत. बदला बघू शकाल आता आपला आता चित्तथरारक ट्रेक आता चालू होईल थोड्याच वेळामध्ये, 5 मिनिटामध्ये अवघ्या. रविवार आहे, गर्दी आहे एवढी पण नाही आहे. त्यात आपण सकाळी झालोय, आता 8:45 वाजलेले आहेत, आपण पायथ्याशी आहोत.
आणि फायनली आपण हरिहरच्या गडाच्या माथ्यावर आलेले आहेत. तिकडं चढून तिकडे पुढे धान्य कोठार आणि मंदिर वगैरे त्या तिकडे. तू दिसतो का धान्य कोठार तिकडे? तर हा आहे धान्य कोठार. अजून सध्या चांगल्या अवस्थेमध्ये आहे बघायला. थोडी नावं वगैरे लिहिली आहेत. थोडी अवस्था बिकट झालेली आहे पण बऱ्यापैकी साबूत आहे अजूनपर्यंत. तिथे पाण्याचे टाके आहेत पण पाणी खूप खराब झाले त्यामधलं. साफसफाई नाही त्यामुळे खराब झाले. पिण्यावस्थित नाही. पावसाळ्यामध्ये ह्यातला पाणी आपण पिऊ शकतो. पिण्यासारखं असतं पाणी. इथे कुठे पण 2 टाके आहेत. तर आता आपण नाश्ता करतोय. असं म्हणजे ब्रेड आणि ब्रेड सँडविच आहे. चिकन सँडविच. या गडावर आपल्याला इथे एक हनुमानाच्या दगडावर फुललेली मूर्ती पाहायला मिळेल. तिकडे शंकराची एक मूर्ती आहे. तिकडे एक धान्य कोठा टाईप आहे तिकडे. आणि तिथे एक पाण्याचा टाका आहे. गडावर जास्त काही वस्तू बघण्यासारख्या नाही आहेत.